शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांना फायदा. नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असून तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने याआधी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर सहकार विभागाने सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता आणि आता अखेर या कर्जमाफीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे लगेच अधिकृत घोषणा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही कर्जमाफी राज्यभर लागू केली जाणार आहे. या कर्जमाफीसाठी सहकार विभागाने बँकांकडून अत्यंत बारकाईने माहिती गोळा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, मंजूर कर्जाची रक्कम, पीक कर्जाचा तपशील आणि थकीत व्याजाची माहिती तपासण्यात आली आहे. त्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अशा शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार, अर्ज प्रक्रिया कशी असणार आणि कोणत्या अटी लागू होणार याबाबतचे परिपत्रक लवकरच सहकार विभागाकडून जारी केले जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कर्जमाफी योग्य वाटते का? आणि सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.